नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या टॉपिक मध्ये आपण बघणार आहोत आहार आणि पोषण। मागच्या लेक्चर मध्ये म्हणजेच पार्ट 1 मध्ये आपण आहार आणि पोषण याविषयी जे मॅक्रोन्यूट्रिएंट्स आहेत म्हणजेच कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट याविषयी आपण माहिती बघितलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत म्हणजेच विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत यांच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत। तर वेळ वाया न घालवता लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, जे जीवनसत्व आहेत यांच्याविषयी थोडी आपण बेसिक माहिती बघूया आणि मग वन बाय वन जेवढे पण विटॅमिन्स आहेत, विटॅमिन ए बी सी डी जे काही आहेत ते संपूर्ण विटॅमिन्स बद्दल आपण वन बाय वन माहिती घेणार आहोत। ठीक आहे, तर बघा, हे जे जीवनसत्व आहेत या जीवनसत्व किंवा विटॅमिन्स पासून आपल्याला पाहिजे तशी ऊर्जा मिळत नाही, कारण ऊर्जा देण्याचं काम आपल्या मानवी शरीराला जे मॅक्रोन्यूट्रिएंट्स आहेत, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट करत असतात। पण मग यांच्यापासून आपल्याला विशेष ऊर्जा मिळत नाही, परंतु जे आपल्या मानवी शरीरामध्ये जे मेटाबॉलिझम आहे म्हणजे चयापचय क्रिया आहे, तर ह्या चयापचय क्रियेसाठी हे जे विटॅमिन्स आहेत ते अत्यंत आवश्यक असतात। त्यांना आपण या ठिकाणी विटॅमिन्स म्हणतोय। ठीक आहे, 1912 मध्ये कासिमिर फंक यांनी जीवनसत्वाचा शोध लावलेला आहे। तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की जीवनसत्वाचा शोध कोणी लावलेला आहे। ठीक आहे, तर हा प्रश्न आलेला पण आहे, लक्षात ठेवायचे। मानवासहित सर्व प्राण्यांना जीवनसत्वे आहारातून घेणे गरजेचं आहे, फक्त त्यासाठी अपवाद आहे विटॅमिन डी। हे विटॅमिन डी आपण मानवी शरीरामध्ये तयार होऊ शकतो की आपण डायरेक्टली सनलाइट द्वारे विटॅमिन डी घेत असतो, पण बाकीचे सर्व विटॅमिन्स आहेत ते विटॅमिन्स आपण काय करतो, ते संपूर्ण विटॅमिन्स आपण या ठिकाणी मानवाद्वारे आपल्याला पाहिजे असतात। ते कुठून घेतो आपण मानवामध्ये, तर ते आहारातून घेत असतो। ठीक आहे, वनस्पती जीवनसत्वे स्वतः तयार करतात, पण आपण मानवी शरीर करू शकत नाही, त्यामुळे आपण ते संपूर्ण आहारातूनच घेत असतो। ठीक आहे, तर बघा, हे जे जीवनसत्व आहे, जीवनसत्व आपण 2 पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे आणि तशाच पार्ट मध्ये आपण शिकणार आहोत। जे पाण्यामध्ये विद्राव्य आहेत दॅट इज कॉल्ड एज वॉटर सोल्युबल आणि फॅट सोल्युबल। तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न पण विचारला जातो की खालीलपैकी असे कोणते विटॅमिन आहेत जे वॉटर सोल्युबल आहेत आणि खालीलपैकी कोणते विटॅमिन आहेत जे फॅट सोल्युबल आहेत। तर बघा, वॉटर सोल्युबल म्हणजेच काय, तर पाण्यात विरघळणारे। मग जीवनसत्व बी आणि सी हे पाण्यात विरघळणारे आहेत। मग बाकीचे जे विटॅमिन्स आहेत ते मेदामध्ये विरघळणारे आहेत, म्हणजे ए डी ई आणि के हे जे जीवनसत्व आहेत ते फॅट सोल्युबल आहेत। ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न असतो की हे जे वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आहेत जर आपल्या मानवी शरीरामध्ये याचा एक्सेस झाला तर आपल्या शरीराला काही दुष्परिणाम आहे का, त्यापासून काही रोग होऊ शकतो का, तर नाही। कारण काय, हे मूत्रावाटे बाहेर टाकली जातात, म्हणून जास्त सेवनामुळे आपल्या शरीरात याचं काहीही प्रॉब्लेम होत नाही, काहीही आजार होत नाही। परंतु याच्या अपोजिट काय आहे, याच्या अपोजिट आहेत फॅट सोल्युबल। हे आपल्या शरीरामध्ये राहतात, शरीरामध्ये जास्त काळ राहतात आणि ती साठवली जातात, स्टोअर केली जातात। आता हे जर स्टोअर केला जात आहे तर मग जास्त सेवनाने आपल्याला विकृती होऊ शकते, आपल्याला आजार होऊ शकतो। ठीक आहे, तर मग हेच आपण वन बाय वन जे विटॅमिन आहेत ते विटॅमिन बघणार। सर्वात अगोदर जे फॅट सोल्युबल आहेत, विटॅमिन ए डी ई आणि के हे एवढे फॅट सोल्युबल आपण बघणार आणि त्यानंतर मग आपण जे बाकीचे जीवनसत्व आहेत म्हणजेच वॉटर सोल्युबल ते आपण बघणार आहोत। ठीक आहे, तर बघा, हा जो जीवनसत्व आहे विटॅमिन ए याचं जो सायंटिफिक नाव आहे रेटिनॉल, त्यालाच आपण बीटा कॅरोटीन असं सुद्धा या ठिकाणी म्हणतोय। ठीक आहे, याचा जो स्त्रोत आहे तो स्त्रोत आहे या ठिकाणी गाजर आहे, पालक आहे, आंबा आहे, माशांचे यकृत, तेल, दूध, अंडी हे सर्व काय आहेत, स्त्रोत आहेत। यांच्या मार्फत आपल्या शरीरामध्ये विटॅमिन ए मिळत असते। कार्य काय आहे विटॅमिन ए चं, पेशी विभाजन आणि आपल्या डोळ्याचे आरोग्य राखणे। ठीक आहे,
पेशी विभाजन आणि डोळ्याचे आरोग्य राखणे. आपल्या डोळ्यातील जे दंडपेशी आहेत म्हणजेच रॉड सेल याच्या कार्यासाठी आपलं विटॅमिन ए अत्यंत आवश्यक आहे. आता याच्यामुळे काय होणार बघा, जर अभाव निर्माण झाला तर आपल्या शरीरामध्ये म्हणजेच आपल्याला रात आंधळेपणा हा रोग निर्माण होतो. त्यानंतर त्यालाच आपण झेरोफ्थॅल्मिया असं म्हणतोय. जर अधिक्य होत असेल तर यकृत आणि प्लीहा यांचा आकार वाढतो. सोबत निद्रानाश होत असते, केस गळणे होत असते आणि गरोदर महिलांमध्ये जर अधिक्य झालं तर त्या ठिकाणी गर्भ विकृती सुद्धा होऊ शकते. म्हणजे अशा प्रकारचे आजार सुद्धा निर्माण होतात. ठीक आहे, हे आहे विटॅमिन ए. ओके, ह्या विटॅमिन ए ची तुम्हाला या ठिकाणी इमेज सुद्धा दिलेली आहे. ते यामध्ये तुम्ही काय काय लक्षात ठेवणार बघा. सर्वात अगोदर जर तुम्ही अभ्यास करताय, सर्वात अगोदर काय काय करणार, एक पेज घेणार. त्या पेज मध्ये काय करणार तुम्ही, असं विटॅमिन ए लिहिणार. मग त्याचं एक इथं सायंटिफिक नेम, त्यानंतर त्याचं कार्य काय आहे ते, त्यानंतर इकडे स्त्रोत, त्यानंतर मग अभावामुळे काय होतो, त्याच्या अधिक्यामुळे काय होतो, हे अशा प्रकारची इमेज तुम्ही तयार करून सुद्धा शॉर्ट नोट्स मध्ये एकाच पेज मध्ये सर्व विटॅमिन ए झालं, समजा इथे विटॅमिन बी असेल, विटॅमिन सी, विटॅमिन डी, अशा प्रकारे सर्व एकाच पेजेस मध्ये काढून सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता. ठीक आहे, हे झालं आपलं विटॅमिन ए बद्दल. त्यानंतर आपण बघूया विटॅमिन बी, विटॅमिन डी. बी आणि सी तर आपण नंतर बघूया वॉटर सोल्युबल मध्ये. विटॅमिन डी याला आपण म्हणतोय कोलेकॅल्सिफेरॉल D3, हे आहे याचं सायंटिफिक नाव. ठीक आहे, स्त्रोत तुम्हाला माहिती आहे. स्त्रोत म्हटलं तर काय, सूर्याच्या कोवळ्या उन्हातील जे अतिनील किरणांमध्ये शरीरातील स्टेरॉलचे रूपांतर जीवनसत्व जो डी आहे विटॅमिन डी मध्ये केला जातो. म्हणून जे कोवळी ऊन आहे, कोवळी ऊन म्हणजेच काय, तर सकाळी 7 पर्यंत. आता तुम्ही म्हणा की उन्हामध्ये मिळतोय म्हणजे तुम्ही दुपारच्या 1 वाजता तिथे जाऊन उभे राहणार आणि म्हणणार की या ठिकाणी मला विटॅमिन डी मिळालं पाहिजे, तर असं होत नाही. त्यासाठी तुम्हाला सकाळची जी कोवळी ऊन असते मे बी 7 वाजतापर्यंत, ते तिथून तुम्ही विटॅमिन डी घेऊ शकता. कार्य काय आहे तर हाडांचे आणि दातांचे आरोग्य राखणे, सोबत कॅल्शियम आणि फॉस्फरस यांचं ऍब्सॉर्प्शन करण्यासाठी सुद्धा हा विटॅमिन डी गरजेचा आहे. ठीक आहे, अभावांमुळे काय होतो तर लहान मुलांमध्ये रिकेट्स हा आजार होतो. ठीक आहे, लहान मुलांमध्ये रिकेट्स हा आजार होणार आहे. आणि सेम मोठ्यांमध्ये ऑस्टिओमॅलेशिया म्हणजेच अस्थी मृदुता, म्हणजे ही जे बोन्स असते समजा असं स्ट्रेट आहे तर ते स्ट्रेट न राहता असं थोडंसं या ठिकाणी लवचिकपणा निर्माण होणार, त्याला आपण म्हणतोय ऑस्टिओमॅलेशिया. ठीक आहे, अधिक्यामुळे काय होणार, अधिक्यामुळे हायपर कॅल्शिमिया आणि हायपर फॉस्फेटेमिया हा अशा प्रकारचा आजार कोणाला विटॅमिन डी च्या अधिक्यामुळे होत असतो. ठीक आहे, त्यानंतर उलटी, जुलाब आणि हृदयाची गती या ठिकाणी बिघडते. सोबत याचं जर प्रमाण जास्त झालं तर आपल्याला किडनी फेल्युअर सुद्धा या ठिकाणी होऊ शकतो. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे विटॅमिन डी संदर्भात. ठीक आहे, काय काय लक्षात ठेवणार, सायंटिफिक नेम आहे याचं कोलेकॅल्सिफेरॉल D3 असं तुम्ही लक्षात ठेवा. स्त्रोत म्हणजे कोवळी ऊन. त्यानंतर कमतरतेमुळे काय होणार तो तुम्हाला बघायचं आहे. कमतरतेमुळे तुम्हाला रिकेट्स होतोय लहान मुलांमध्ये आणि मोठ्यांमध्ये अस्थि मृदुता होतो. त्यानंतर जर अधिक्य झालं तर हायपर कॅल्शिमिया आणि हायपर फॉस्फेटेमिया हा आजार होत असतो. किडनी फेल्युअरचे चान्सेस या ठिकाणी जास्त होतात. सोबत उलटी, जुलाब आणि हृदयाची गती बिघडणे हा सुद्धा या ठिकाणी परिणाम होतो. ठीक आहे, तर हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. आणि कार्य महत्वाचं काय आहे तर आपले दाताचे आणि हाडे जी आहेत बोन्स त्यांचे आरोग्य नीट राखणे हे त्याचं कार्य आहे. सोबत कॅल्शियम आणि फॉस्फरसचे ऍब्सॉर्प्शन करणे हे सुद्धा या ठिकाणी कार्य आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे विटॅमिन ई. विटॅमिन ई याला आपण म्हणतोय टोकोफेरॉल. विटॅमिन ई चं सायंटिफिक नाव आहे टोकोफेरॉल किंवा त्याला आपण वांझपणा विरोधी जीवनसत्व असं आपण म्हणत असतो. ठीक आहे, त्याचा जो स्त्रोत आहे स्पेशली तो आहे वनस्पती तेल. गव्हांकुर किंवा हिरव्या पालेभाज्या हे सुद्धा याचा स्त्रोत आहे.
काय आहे कार्य स्पेशली केसांची वाढ आणि विकास करण्याचं काम करतोय, सोबत सोबत रोग प्रतिकार क्षमता वाढवण्याचं कार्य करतो। आपल्या शरीरामध्ये जे डीएनए आहे, डीएनए मध्ये जर काही इन केस प्रॉब्लेम येत असेल तर डीएनए साठी मदत करतो आणि त्याची दुरुस्ती सुद्धा करतो। सोबत सोबत हा अँटीऑक्सिडंट म्हणून सुद्धा या ठिकाणी कार्य करतो। हे एवढे कार्य तुम्हाला विटॅमिन ई संदर्भात लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे। अभावामुळे काय होणार, याचा जर शरीरामध्ये अभाव होत असेल स्त्रियांमध्ये तर स्त्रियांना वांझपणा येतो, म्हणजेच काय तो इनफर्टिलिटी, इनफर्टिलिटी, ठीक आहे। सेम पुरुषांमध्ये काय ना, पुरुषांमध्ये लैंगिक क्षमता कमी होतो, म्हणजे ते पण त्यांचं रिप्रोडक्शन करण्यामध्ये अक्षम असतात, म्हणजे सक्षम असत नाही, ठीक आहे। हा आहे आपल्या या ठिकाणी विटॅमिन ई। काय लक्षात ठेवणार विटॅमिन ई बद्दल, सायंटिफिक नाव त्या आहे टोकोफेरॉल, त्याला तुम्ही वांझपणा विरोधी जीवनसत्व असं म्हणणार, ठीक आहे। आढळण कुठं आपल्याला स्त्रोत काय आहे, वनस्पती तेल आहे, गव्हांकुर आहे किंवा हिरव्या पालेभाज्या आहे। कार्य काय आहे, कार्यांमध्ये तुम्हाला केसांची वाढ आणि विकास, डीएनए त्याची दुरुस्तीसाठी आवश्यक आहे, अँटीऑक्सिडंट म्हणून आवश्यक आहे, रोग प्रतिकार क्षमता वाढवतो, एवढे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, ठीक आहे। अभावामुळे काय तर स्त्रियांमध्ये इनफर्टिलिटी येतो, सेम पुरुषांमध्ये पण रिप्रोडक्शन आहे ते रिप्रोडक्शन करण्यास सक्षम नसतात, म्हणजे त्यांची लैंगिक क्षमता या ठिकाणी कमी होत असते, ठीक आहे। विटॅमिन के, विटॅमिन के सुद्धा महत्वाचा आहे, त्याला आपण म्हणतोय फिलोक्विनोन, काय म्हणतो आपण फिलोक्विनोन म्हणतोय, किंवा नेक्स्ट नाव आहे याचं ब्लड क्लॉटिंग विटॅमिन। म्हणजेच काय, आता बघा नावावरून तुम्हाला समजलंय ब्लड क्लॉटिंग म्हणजेच काय, तर ब्लड क्लॉट करण्यामध्ये, रक्ताची गुठळी तयार करण्यामध्ये हा मदत करतो। बघा स्त्रोत आहे हिरव्या पालेभाज्या, पालक, कोबी, टोमॅटो, मांस, यकृत, ठीक आहे। कार्य काय आहे तर रक्ताची गुठळी तयार करणे। जीवनसत्व के मुळे काय होतं, प्रोथॅम्बिन पासून थ्रॉम्बिन तयार होत असतो आणि थ्रॉम्बिन मुळे फायब्रिन तयार होतो आणि जखमेवर खपली तयार होत असते, ठीक आहे। हे लक्षात ठेवायचंय तुम्हाला, काय लक्षात ठेवायचं, जो प्रोथॅम्बिन आहे, प्रोथॅम्बिन पासून काय करा होतो, तर या ठिकाणी थ्रोम्बिन तयार होतो आणि ह्या थ्रोम्बिन पासून मग फायब्रिन तयार होतो, ठीक आहे। आणि ह्या फायब्रिन मुळे आपल्या शरीरावर जी जखम झाल्यानंतर ती खपली जी तयार होत असते, हे यामुळेच होत असते। किंवा बघा आपल्या शरीरामध्ये जर एखादं कुठं जर कट झालं असेल, ठीक आहे, जर शरीरामध्ये कुठं जर समजा इन केस इथं कट झालं असेल तर काही वेळानंतर तिथं खपली तुम्हाला दिसते, तर ती खपली म्हणजे काय आहे, किंवा ते जो ब्लड बाहेर निघणे थांबते, म्हणजे क्लॉट होतो, तिथंच गुठळे तयार होते, तर हे संपूर्ण कार्य कुणाचं आहे, हे संपूर्ण कार्य विटॅमिन के चं आहे। विटॅमिन के चं म्हणजे ही जी प्रोसेस आहे, प्रोथॅम्बिनचं कन्व्हर्जन थ्रोम्बिन मध्ये आणि थ्रोम्बिनचं कन्व्हर्जन या ठिकाणी फायलिन मध्ये, फायब्रिन मध्ये जे होत असते, ते कन्व्हर्जन मुळेच खपली तयार होते आणि ग्लुकोजचे ग्लायकोजन मध्ये रूपांतर करण्याचं काम सुद्धा होत असते, ठीक आहे। आता याचा जर अभाव असेल आपल्या शरीरामध्ये, जर ह्या विटॅमिन के चा अभाव आपल्या शरीरामध्ये जर असेल तर मग प्रॉब्लेम काय होणार, तो जो रक्त आहे तो रक्त गोठणार का शरीराबाहेर, शरीराबाहेर रक्त गोठणार नाही। आणि मग जर शरीराबाहेर रक्त गोठत नसेल तर रक्तस्राव वाढणार, रक्तस्राव जास्त होत असेल तर माणूस दगावू सुद्धा शकतो, तो लवकरात लवकर भगवान को प्यारा हो सकता है। तर हे लक्षात ठेवा की विटॅमिन के, तुम्हाला असं वाटेल की मानवी शरीरामध्ये आतमध्ये त्याचं काही काम नसेल तरीही जो बाहेर रक्त बाहेर जो येत आहे तर त्याच्या कमतरतेमुळे तो गोठणार नाही, रक्तस्राव होणार, माणूस वर जाणार। म्हणजे बघा काही कामाचा नसताना सुद्धा तो काम करू शकतोय आणि डायरेक्ट वर पाठवू शकतोय, म्हणजे एवढं महत्वाचं आहे हा। तर रक्त उशिरा त्यामुळे गोठेल आणि रक्त उशिरा जर गोठत असेल तर अशा प्रकारचा प्रॉब्लेम होऊ शकतोय। अधिक्य जर झालं तर आपल्या शरीरामध्ये विटॅमिन के चा जर अधिक्य झाला तर काय होणार, जर विटॅमिन के अधिक प्रमाणात आपल्या शरीरामध्ये असेल तर शरीराच्या आतमध्येच रक्ताची गुठळी तयार होणार, मग तो फ्लो होणार नाही, म्हणजे शरीरात रक्ताच्या गाठी तयार होणार, ठीक आहे। फ्लो झालं नाही तरी तो वर जाणार, म्हणून अधिक्य पण नको आणि
अभाव पण नकोय, जे मेन त्यांची जी लेवल आहे सेम इक्विलिब्रियम स्टेट आहे ते या ठिकाणी असायला पाहिजे. ओके, ते आहे विटॅमिन के. फायलोक्विनॉन किंवा त्याला आपण म्हणतोय ब्लड क्लॉटिंग विटॅमिन, जे संपूर्ण स्त्रोत आहे, स्त्रोत भरपूर म्हणजे सहसा स्त्रोत तुम्हाला सेमच दिसेल, हिरव्या पालेभाज्या, अंडी वगैरे, मांस वगैरे, हे तुम्ही तर ते लक्षात ठेवू शकताय. त्याच्यानंतर कार्य आहे रक्ताची गुठळी करण्यासाठी मदत करतो. ठीक आहे, आणि जी प्रोसेस आहे ती प्रोसेस लक्षात ठेवायची. अभावामुळे रक्त गोठण्यास उशीर होणार आणि अधिक्यामुळे ते प्रॉब्लेम होणार. ठीक आहे, हे होतं आपले विटॅमिन ए, डी, ई आणि के. चारही विटॅमिन आहेत ते विटॅमिन आपण बघितले, ते आहेत फॅट सोल्युबल, म्हणजेच मेदामध्ये सोल्युबल होणारे. ठीक आहे, आपल्या शरीरामध्ये ते जास्त काळ राहतात आणि त्यामुळे आपल्या शरीरावर परिणाम होता त्याचा, आपल्याला आजार होऊ शकतो अधिक्यामुळे किंवा कमतरतेमुळे पण. पण आता आपण बघणार वॉटर सोल्युबल विटॅमिन्स. वॉटर सोल्युबल म्हणजेच काय, तर जे पाण्यामध्ये विरघळतात. पाण्यामध्ये विरघळतात याचा अर्थ काय, तर ते आपल्या शरीरामध्ये आले की ते पाण्यामध्ये विरघळल्याने जर त्यांचा एक्सेस जरी प्रमाण झाला तर आपण ते युरिन द्वारे बाहेर टाकू शकतो, म्हणजे त्यांच्या अधिक्यामुळे आपल्या शरीरावर परिणाम होणार नाही. ठीक आहे, तर असे आहेत आपले या ठिकाणी वॉटर सोल्युबल. वॉटर सोल्युबल आपल्याकडे दोन प्रकार आहेत, विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि विटॅमिन सी. ठीक आहे, तर आपण विटॅमिन बी बघूया, म्हणजे विटॅमिन बी कॉम्प्लेक्स. ठीक आहे, ऍक्च्युली विटॅमिन बी नसतो, तर विटॅमिन बी कॉम्प्लेक्स असतो. कॉम्प्लेक्स म्हणजेच काय, तर वेगवेगळ्या घटकांचं मिळून तो बनलेला आहे, म्हणून आपण त्याला विटॅमिन बी कॉम्प्लेक्स म्हणतोय. तर विटॅमिन बी कॉम्प्लेक्स बघा काय आहे, तर हा आहे B1 म्हणजे थायमिन, राइबोफ्लेविन आणि नायकोटिनामाइड म्हणजे नायसिन. ठीक आहे, जो B4 आहे त्याला आपण या ठिकाणी घेत नाही, B8 ला घेत नाही, B10 आणि 11 ला आपण घेत नाही. ठीक आहे, म्हणजे तुम्ही काय काय लक्षात ठेवणार, B1, B2, B3, एक हे 3 जोडी झाली. त्यानंतर 5, 6, 7. ठीक आहे, त्याच्यानंतर 9 आणि 12 एवढे तुम्हाला या ठिकाणी घटक लक्षात ठेवायचे आहेत. ओके, पाठांतर करताना TRN, PP, BFC एवढं तुम्ही जे शब्द आहेत ते लक्षात ठेवायचे. ठीक आहे, TRN, PP, BFC एवढं जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला हे जे बी कॉम्प्लेक्स आहे ते बी कॉम्प्लेक्स तुम्हाला लक्षात राहील. ठीक आहे, T म्हणजेच थायमिन, R म्हणजेच राइबोफ्लेविन आणि N म्हणजेच निकोटिनामाइड म्हणजेच नायसिन. झालं TRN. PP मध्ये काय, PP मध्ये पहिला जो P असणार आहे तो ऍसिड साठी असेल, पेंटॅथेनिक ऍसिड आणि पायरिडॉक्सिन. ओके, PP. नंतर BFC, B फॉर आहे बायोटिन, B7. F म्हणजे फॉलिक ऍसिड आणि C म्हणजे सायनोकोबॅलॅमिन. असं तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे बी कॉम्प्लेक्स विषयी. ठीक आहे, त्यानंतर आहे आपलं विटॅमिन सी, म्हणजेच या ठिकाणी जीवनसत्व क, म्हणजेच आहे या ठिकाणी ऍस्कॉर्बिक ऍसिड. ठीक आहे, तर ऍस्कॉर्बिक ऍसिड बघा नावामध्ये तुम्हाला दिसतोय ऍस्कॉर्बिक ऍसिड, की जी विटॅमिन सी पासून काय मिळतो ते पण तुम्हाला विचारला जातो, तो असतो ऍस्कॉर्बिक ऍसिड. ठीक आहे, स्त्रोत काय आहेत, तर जेवढे पण तुम्हाला आंबट वर्गीय फ्रूट दिसतात ते सर्व विटॅमिन सी चे स्त्रोत आहेत. आवळा, लिंबू, संत्री, द्राक्षे, पेरू हे काय आहेत, विटॅमिन सी. विटॅमिन सी कशासाठी आवश्यक आहे, तर दात आणि हिरड्यांचे आरोग्यासाठी. ठीक आहे, सोबत जे आपण विटॅमिन B12 बघितले, सायनोकोबॅलॅमिन, TRN, PP, BFC, जो शेवटचा C आहे सायनोकोबॅलॅमिन, त्याच्या शोषणासाठी सुद्धा आवश्यक आहे. ठीक आहे, कोलेजन नावाचे प्रथिन तयार करते आणि जे तारुण्य जतन करण्यासाठी काम करते. ठीक आहे, याच्या अभावामुळे स्कर्वी हा आजार होतो, म्हणजेच आपल्या हिरड्यातून रक्त बाहेर येणे हा स्कर्वी सारखा आजार होत असतो. ठीक आहे, क्षारांचे संचय होऊन किडनी स्टोन सुद्धा होऊ आपल्याला शकतोय. विशेष म्हणजे पाण्यात सर्वाधिक द्रवणशील असल्यामुळे
अत्यंत अस्थिर आहे आणि ते उष्णतेने नष्ट सुद्धा होते. म्हणजेच जर आपण समजा हे जे विटॅमिन आहे यांना जर आपण हीट देतोय, जेवढं आपण जास्त हीट देणार तेवढं लवकर ते नष्ट होणार. ठीक आहे, त्यामुळे हे वॉटर सोल्युबल आहे, सर्वात जास्त सोल्युबल असल्यामुळे ते अस्थिर आहेत, स्टेबल नाही आहेत. आणि जर हीट आपण जर देत असू तर त्या हीट मुळे काय होणार ते म्हणजे त्या हीट मुळे ते या ठिकाणी नष्ट होणार. हे आहेत आपलं या ठिकाणी विटॅमिन. म्हणजे आपण जे मायक्रोन्यूट्रिएंट्स बघितले या ठिकाणी, विटॅमिन्स पहिला पार्ट, तो विटॅमिन्स इथं या ठिकाणी कंप्लीट होतोय. त्यानंतर आपण मिनरल्स, काही महत्वाचे मिनरल्स जे मानवी शरीरामध्ये महत्वाचे आहेत ते आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे, तर हे पण मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत, आपल्या शरीराला कमी प्रमाणात आवश्यक आहेत, पण आवश्यकता आहे. कमी प्रमाणात आहे याचा अर्थ असा नाही की आवश्यकता नाही, याची आवश्यकता आहे. तर बघा, खनिजे किंवा मिनरल्स, तर शरीरातील जैविक प्रक्रियेसाठी क्षार हे आवश्यक आहे. ठीक आहे, याला आपण क्षार सुद्धा असं म्हणतोय. तर पेशी निर्मितीसाठी आणि शरीर संरक्षणासाठी हे जे मिनरल्स आहेत ते महत्वाचे आहेत. हे असेंद्रिय पदार्थ आहेत, म्हणजेच इनऑर्गॅनिक सबस्टन्स आहेत. ठीक आहे, आता काही जे महत्वाचे आहेत आपल्या शरीराला, समजा कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, किंवा जे आयरन वगैरे आहे, आपण म्हणतो आयर्न, तर ते जे महत्वाचे आहेत आपण तेवढेच या ठिकाणी बघणार आहोत. कारण जर आपण म्हटलं मिनरल्स, तर मिनरल्स भरपूर प्रमाणात आहेत. ठीक आहे, आपण तेवढे तर बघू शकत नाही. जे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे, जे आपल्याला परीक्षेत विचारले जातात, ज्यावर प्रश्न असतो, तेच आपण या ठिकाणी बघणार आहोत. सर्वात प्रथम आपण बघणार आहोत समजा कॅल्शियम. कॅल्शियम हा याचा स्रोत, कॅल्शियम दूध, दुधाचे पदार्थ, अंडी, मांस, हिरव्या पालेभाज्या. बघा, भरपूरशा गोष्टी तुम्हाला हिरव्या पालेभाज्या, दूध, अंडी, मांस हे सर्व तुम्हाला कॉमनच दिसणार भरपूर स्रोत मध्ये. जीवनसत्व डी ची कमतरता या ठिकाणी असते अभावामध्ये. ठीक आहे, किडनीचा विकार या ठिकाणी होऊ शकतो. लहान मुलांमध्ये रिकेट्स हा होतो, तर प्रौढामध्ये ऑस्टिओमॅलाशिया म्हणजे अस्थिमृदुता हा रोग होत असतो कॅल्शियमच्या कमतरतेमुळे. कार्य काय आहे कॅल्शियमचा, तर हाडे आणि दात यांना ताकद देण्याचं कार्य करत असते. सोबत सोबत आपले जे हृदय आहे, हृदय आणि स्नायू, तर यांच्या कार्यासाठी हे महत्वाचे आहेत. रक्त गोठण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. ठीक आहे, रक्त गोठण्यासाठी आवश्यक आहे. पेशींमध्ये पोषण द्रव्ये शोषण आणि उत्सर्जन प्रक्रियेमध्ये नियंत्रण करण्याचं काम सुद्धा कॅल्शियम करत असतो. ठीक आहे, तर कॅल्शियम आणि विटॅमिन डी जवळपास तुम्हाला सारखे दिसणार, कारण विटॅमिन डी चं कार्य काय आहे, कॅल्शियमचं आणि फॉस्फरसचं शोषण करण्याचं काम आहे, बरोबर, ऍब्सॉर्प्शन करण्याचं काम आहे. त्यामुळे तेथील जे समानता तुम्हाला या ठिकाणी दिसेल, रिकेट्स, ऑस्टिओमॅलाशिया किंवा दात, हाडे यांना ताकद देण्याचं. ठीक आहे, हे इमेजेस पण तुम्हाला या ठिकाणी कॅल्शियमची दिलेली आहे. त्यानंतर आहे आयोडीन. आपके टूथपेस्ट में नमक है जैसा आपण म्हणतोय, तर त्या नमक मध्ये आयोडीन है क्या नाहीये हे पण आपण विचारात घ्यायला पाहिजे. तर बघा, आयोडीन युक्त मीठ म्हणजेच हा स्रोत आहे. समुद्रातील मासे आहे किंवा अंडी, दूध हे सर्व काय आहेत, स्रोत आहेत. जर आयोडीनच्या कमतरतेमुळे आपल्याला काय होतो, तर गॉइटर हा आजार होतो, म्हणजेच गलगंड, थायरॉइड ग्रंथीचा आकार या ठिकाणी वाढत असतो. ठीक आहे, थायरॉक्सिनचे प्रमाण कमी झाल्यास लहान मुलांमध्ये या ठिकाणी क्रेटिनिझम हा रोग होत असतो. आणि जर मोठ्या व्यक्तींमध्ये जर आपण बघितलं तर मोठ्या व्यक्तींमध्ये काय होत असतो, तर मिक्झोडिमा हा या ठिकाणी रोग होत असतो. ठीक आहे, ज्यावेळी लहान मुलं म्हणतोय त्यावेळी असं लहान लिहून ठेवायचं, लहान मध्ये या ठिकाणी क्रेटिनिझम हा रोग होत असतो, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. ठीक आहे, क्रेटिनिझम. आणि जर प्रौढांमध्ये असं प्रौढ लिहून पण तुम्ही या ठिकाणी स्वतःचे नोट्स काढू शकताय. प्रौढांमध्ये मिक्झोडिमा नावाचा आजार होत असतो. ठीक आहे, तर हे या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. कार्य काय आहे बघा, जर हा अभाव थायरॉइड ग्रंथीवर होऊन ते थायरॉइड ग्रंथीचा आकार वाढवतोय, तर अभावामुळे काय होणार, त्या ठिकाणी गलगंड आजार होतो. याचं कार्य काय असणार आहे, ऑब्विसली थायरॉइड ग्रंथीशी रिलेटेड असणार. मग
थायरॉइड ग्रंथीच्या कार्यासाठी आवश्यक आहे. सोबत सोबत बघा, जे आपली मानसिक वाढ आहे आणि मेटाबॉलिझम साठी अत्यंत महत्वाचं आहे, अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करतात. बघा, ह्या आयोडीनच्या कमतरतेमुळे आपल्या शरीराची म्हणजे शरीराच्या ऐवजी आपली जी मानसिक वाढ म्हणतोय, ते मानसिक वाढ होण्यासाठी आयोडीन महत्वाचा रोल प्ले करतोय. ठीक आहे. तर काय होतं की जर आयोडीनची कमतरता होत असेल तर आपण जे म्हणतोय ना की एखादा मुलगा मतिमंद आपल्याला वाटतोय, म्हणजे त्यामध्ये जेवढं मॅच्युअरपणा यायला पाहिजे तसं येत नाही. तर हे मॅच्युअरपणा न येण्याचे रिझन हा आयोडीनची कमतरता हा सुद्धा एक आहे घटक. त्यामुळे शरीरामध्ये ज्या प्रकारे आपण कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्सचा विचार करतोय की त्यामुळे आपल्याला एनर्जी येत असते, सेम त्याच प्रकारे आपल्या शरीरामध्ये ह्या संपूर्ण गोष्टी यायला पाहिजे. म्हणजेच विटॅमिन्स पण समप्रमाणात पाहिजे, मिनरल्स सुद्धा जे घटक आवश्यक आहेत ते संपूर्ण समप्रमाणात यायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया या ठिकाणी फॉस्फरस. फॉस्फरस हा पण एक महत्वाचा घटक आहे. स्त्रोत सेमच असणार बहुतेक सर्व घटकांमध्ये. पालेभाज्या, दूध, दुधाचे पदार्थ आहेत, अंडी आहेत, तृणधान्य, हे सर्व स्त्रोत आहेत. याचं पण सेम अभावामुळे काय होणार, अभावामुळे हायपोफॉस्फेटेमिया होणार आणि जर जास्त होत असेल तर हायपर फॉस्फेटेमिया होणार. ठीक आहे. ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया या ठिकाणी मंदावत असते, आपल्याला अशक्तपणा आणि वाढ खुंटतो. कशामुळे, तर फॉस्फरसच्या कमतरतेमुळे. ठीक आहे. कार्य काय आहे, तर हा स्पेशली डीएनए आणि आरएनए याचा घटक म्हणून कार्य करतोय. डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड आणि रायबोज न्यूक्लिक ऍसिड याचा घटक म्हणून कार्य करतोय. सोबत सोबत तुम्हाला माहिती आहे आपण विटॅमिन डी शिकलोय की आपण त्यामध्ये बघितलंय की कॅल्शियम फॉस्फरस साठी महत्वाचं आहे. तर दात आणि हाडे यांना ताकद देण्यासाठी सुद्धा हा जो फॉस्फरस आहे तो महत्वाचा आहे. ग्लुकोज पासून ऊर्जा निर्मितीसाठी सुद्धा हा जो फॉस्फरस आहे आवश्यक आहे. आणि आपल्या शरीरामध्ये आम्ल आणि आम्लारी याचं संतुलन, म्हणजेच आपलं ऍसिड आणि बेस या दोघांचं संतुलन राखण्याचं कार्य हा फॉस्फरस या ठिकाणी करत असतो. एवढ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. क्लिअर इथपर्यंत. मग पुढे आपण बघूया, पुढचा जो आपला घटक आहे तो आहे या ठिकाणी सोडियम. सोडियम सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. ठीक आहे. Na ज्याला आपण म्हणतोय सोडियम. तर बघा, स्त्रोत काय आहे, मीठ. तर तुम्हाला मिठामध्ये माहित आहे मीठ म्हणजेच NaCl. ठीक आहे. NaCl मध्ये हा Na म्हणजेच असतो सोडियम. तर मीठ, आहारातील इतर पदार्थ, प्रक्रिया केलेले खाद्य पदार्थ यांच्यापासून आपल्याला सोडियम मिळत असते. ठीक आहे. सोडियम म्हणजेच हायपोनॅट्रेमिया. ठीक आहे. हायपोनॅट्रेमिया. नॅट्रेमिया म्हणजेच काय, तर हा नॅट्रेमिया Na याचं नाव आहे म्हणून तो नॅट्रेमिया. ठीक आहे. अभावामुळे हृदयविकार होणार, किडनीचे कार्य आपले मंदावते, अतिशय तहान लागते सोडियमच्या कमतरतेमुळे. कार्य काय आहे, तर रक्ताचे दाब नियंत्रण करणे, म्हणजेच आपलं जो ऑस्मोटिक प्रेशर आहे, आपण म्हणतोय जो प्रेशर, ऑस्मोटिक प्रेशर, परासरणीय दाब, तो मेंटेन करण्याचं कार्य हा सोडियम करत असतो. ठीक आहे. तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लोह आपल्या शरीरातील अत्यंत महत्वाचा घटक. तर बघा, जो स्त्रोत आहे तो आहे खजूर आहे, मनुका आहे, ऍपल्स आहेत, मांस आहे, अंडी आहे, मासे, यकृत, पालेभाज्या. आता हे सर्व स्त्रोतांमध्ये तुम्हाला भरपूर एक तेच वनस्पती वगैरे तुम्हाला दिसणार. बघा, अभावामुळे काय होतो, अभावामुळे ॲनेमिया होतो. ठीक आहे. ॲनेमिया म्हणजेच पांडुरोग किंवा त्याला आपण रक्ताक्षय म्हणतो. ठीक आहे. लक्षण काय आहे, जर अभाव होत असेल तर हिमोग्लोबिन त्या ठिकाणी कमी केलं जाणार. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला धाप लागेल, अशक्तपणा, आपली त्वचा पांढरी पडेल, रोग प्रतिकारक क्षमता या ठिकाणी कमी होणार. ह्या संपूर्ण गोष्टी तुम्हाला प्रॉब्लेम देणार अभावामुळे लोहाच्या. ठीक आहे. कार्य काय आहे लोहाचं, तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हिमोग्लोबिनची निर्मिती करणे. ठीक आहे.
हिमोग्लोबिनची निर्मिती करणे, स्नायूंमधील मायोग्लोबिनचा घटक म्हणून कार्य करतोय आणि ऑक्सिजनचे वहन करतो. हा आयरन तुम्हाला HB साठी आवश्यक आहे, O2 चे वहन करण्यासाठी आवश्यक आहे आणि जे स्नायू आहे तेथील मायोग्लोबिनचा घटक म्हणून सुद्धा कार्य करतोय. ओके. ॲनिमिया किंवा रक्ताक्षय, पांडुरोग तुम्हाला माहिती आहे काय होतं की जसं सेल RBCs हे बायकॉन्केव्ह तुम्हाला शेप दिसतोय, तर याचा आकार तुम्हाला असं दंडाकृती विड्यासारखा होताना दिसेल, याला आपण म्हणतोय पांडुरोग. ठीक आहे. त्यानंतर आपण थोडस आहार बद्दल माहिती घेऊया किंवा मग संतुलित आहार म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. आता आपण बघा, आपण पोषण द्रव्य बघितले, पोषण द्रव्य बघितलंय. यामध्ये आपण काय काय बघितलं, त्यामध्ये तुम्ही मॅक्रोन्यूट्रिएंट्स आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स बघितले, बरोबर. मग ह्या दोघांचं मिळून आपल्याला एक संतुलित आहार घेणं आवश्यक आहे, जो आपल्या शरीरासाठी एकदम सुटेबल असणार. तर हा संतुलित आहार किंवा आहार म्हणजेच काय, तर आपण जे दिवसभरामध्ये खात असतो त्यांना आपण एकत्रित काय म्हणतो, त्यांना आपण एकत्रित आहार म्हणतोय. काही व्यक्ती काय करतात, तर दिवसभर कंटिन्यू नुसतं खायचंच काम करतात, बाकी त्यांच्याकडे दुसरं कामच नसतं, त्याला आपण आहार म्हणतो. ठीक आहे. सर्व पोषक तत्वाच्या पुरेशा प्रमाणात समावेश करणाऱ्या आहाराला आपण संतुलित आहार म्हणतो. ठीक आहे. आणि हा संतुलित आहार यासाठी मग आपण एक पिरॅमिड बनवलेला आहे की आपला जो संतुलित आहार आहे तो कशा प्रकारे व्हायला पाहिजे, त्या पिरॅमिड मध्ये याला स्थान दिलेलं आहे. ठीक आहे. तर बघा, सर्वात जास्त प्रमाणात काय खायचंय तुम्हाला, संतुलित आहार जर मेंटेन करायचा आहे, सर्वात जास्त प्रमाणात तुम्हाला तृणधान्य आणि कडधान्य खायचे. ठीक आहे. त्यानंतर त्यापेक्षा कमी प्रमाणात फळे आणि भाजीपाला, त्याही पेक्षा कमी प्रमाणात दुग्धजन्य पदार्थ आणि सर्वात कमी प्रमाणात काय खायचंय तुम्हाला, ते आहे स्निग्ध पदार्थ. या 4 गोष्टींचा तुम्हाला पिरॅमिड असं जो तुम्हाला हा मोठा दिसतोय, ह्या मोठ्यापासून छोटा, सर्वात कमी तुम्हाला स्निग्ध पदार्थ खायचा आहे, त्यापेक्षा जास्त दुग्धजन्य पदार्थ, त्यापेक्षा जास्त फळे भाजीपाला आणि सर्वात जास्त तुम्हाला कडधान्य आणि तृणधान्य खायचं आहे. ठीक आहे. हेच आहारासाठी आपल्याला काही उपयुक्त मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा आहेत, ज्याला आपण म्हणतो उपयुक्त सूक्ष्मजीव. बघा, सूक्ष्मजीव सुद्धा 2 प्रकारचे आहेत. ठीक आहे. 2 प्रकारचे म्हणजेच काय, तर काही जे सूक्ष्मजीव आहेत ते आपल्या शरीराला हानी पोहोचवतात. म्हणजे बघा, काही व्हायरस आहेत, बॅक्टेरिया आहेत, काही फंगस आहेत की ज्यांच्यामुळे आपल्याला आजार होणार, ते आपण डिसीजेस या टॉपिक मध्ये बघणार आहोत, बरोबर. आणि काही जे असे आहेत ऑर्गॅनिझम की ज्यामुळे काय होणार, ज्यामुळे आपल्या शरीराला त्यांच्यामुळे काहीतरी चांगलं काम होणार की आपल्याला खायला मिळणार. तर असे जे काय म्हणतो आपण मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. तर बघा, हे जे उपयुक्त आहेत त्यामध्ये आहेत लॅक्टोबॅसिलस. लॅक्टोबॅसिलस हे उपयुक्त आहे की जो आपल्या दुधाचं रूपांतर दह्यामध्ये करत असते. ठीक आहे. आपण लॅक्टिक ऍसिड म्हणतो, दुधामध्ये काय असते, लॅक्टिक ऍसिड असते. तर हे जे लॅक्टिक ऍसिड आहे ते काय आहे, लॅक्टोबॅसिलस, यामुळेच दुधाचे कन्व्हर्जन दह्यामध्ये होत असते. किण्व म्हणजे कवक वर्गीय आहे, तो सूक्ष्मजीव ऊसाच्या मळीपासून जे इथेनॉल बनवण्यासाठी सॅक्रोमायसेस हे किण्व या ठिकाणी वापरले जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर यारोविया लायपोलायटिका हा पाम तेलाच्या निर्मितीत तयार होणारे घातक पदार्थ शोषून घेण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे. त्यानंतर बघूया, सॅकेरोमायसिस सेरेव्हिस हा आर्सेनिक पासून जो प्रदूषकाचे शोषण होते त्यासाठी आवश्यक आहे. त्यानंतर पेनिसिलियम तुम्हाला माहिती आहे, जो पेनिसिलिन आहे, पेनिसिलियम नोटॅटम, तर पेनिसिलिन हे प्रतिजैविक बनवण्यासाठी आवश्यक आहे. रायबोझोम, यावर पण प्रश्न आलेला आहे, पेनिसिलिनवर प्रश्न आलेला आहे, तर ते नत्र स्थिरीकरणासाठी आवश्यक आहे. ठीक आहे. प्रोबायोटिक सुद्धा महत्वाचे आहे. दुधाचे दही करणाऱ्या लाभदायक सूक्ष्मजीवाचे दह्यामध्ये ताकद असताना ते तुम्हाला माहिती आहे, अशा लाभदायक सूक्ष्मजीवांना आपण प्रोबायोटिक म्हणतो. म्हणजे हे जे लॅक्टोबॅसिलस आहे
यांनाच आपण प्रोबायोटिक असं म्हणतोय, कारण ते दुधाचे दह्यात रूपांतर करतात. तर अशा प्रकारे आपला जो आहार आणि पोषण हा जो मोठा चॅप्टर आहे, तो एक मोठा चॅप्टर आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे, तर आपण भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत थँक्यू.